मनसे ने इस साल नासिक मनपा के चुनाव में 31 वार्डों में अपने उम्मीदवार खड़े करने का फैसला लिया है, जिसे लेकर पार्टी कार्यकर्ताओं में उत्साह है और अन्य दलों के महत्वाकांक्षी नेता भी मनसे में शामिल होने के इच्छुक है। इसकी जानकारी मनसे ने राज्य महासचिव दिनकर पाटिल ने नासिक में मीडिया से बात करते हुए दी। ते साहेब सांगतील, पण आम्ही आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे। आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषद आहे, महापालिका आहे, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहे। विचार आहे 10 वाजता निघायचं, 10 वाजेला इथून निघायचं। यावेळेस साहेबांनी 3:30 ते 4ला बोलवलं आहे तिथे। दरवेळेस कसं काही वेळेस असं होतं, सभा संपल्यावर काही किंवा सभा चालू असताना जातात, पण यावेळेस आम्ही बरोबर सगळ्या गाड्या काढणार आहे, मागे पुढे कोणी गाड्या काढणार नाही। ग्रामीणच्या गाड्या सकाळी 9ला निघतील आणि शहरातल्या सकाळी 10ला इथून निघतील। माहिती घेऊ, आम्ही पोलिसांना पत्र देऊ, त्यानुसार माननीय आयुक्त साहेब आहे, पोलीस कमिशनर, त्यांना भेटून आम्ही ती माहिती घेऊ, त्यांना विनंती करू, त्या पद्धतीने काम करू। तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जिथं आज पदाधिकारी नेमायचे ती सर्व अधिकार आम्हाला इथं साहेबांनी दिले। आमचं ते पण काम चालू आहे आणि चांगलं आमचं बांधणी चालू आहे, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे। 19 वर्ष पूर्ण होत आहे आणि मुंबईला राजसाहेबांची सभा होणार नाही पाडव्यानिमित्त। दरवर्षी होते, यावर्षी सुद्धा आम्ही नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ 900 ते 1000 गाड्या आमच्या गाड्यांचं नियोजन झाले। 15 तालुके आणि नाशिक शहरामधून ती आमची चांगली तयारी आहे आणि एवढे का 7 ते 8000 मनसैनिक या सभेला नाशिक शहर व जिल्ह्यातून जाणार आहे। तर आमची तयारी चांगली झालेली आहे, त्यासाठी आपल्याला पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे। पक्षात पक्ष नाही, दररोज दंगली, दरोडे, खून, बलात्कार, जातीय दंगली, याच्यापेक्षा काय महाराष्ट्रामध्ये? आता बिन अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये दुसरे विषय होते का? शेतकऱ्यांचे विषय नाही, कामगारांचे विषय नाही, कष्टकऱ्यांचे विषय नाही, बेरोजगारांचे विषय नाही, याच्यावर कोणीच बोलत नाही। सगळे विषय हेच चालू आहे, कुठंतरी डायव्हर्ट करायचं, कामं करायची नाही म्हणून। 30 प्रभागात उमेदवार देणार आहे आणि आमची त्याच पद्धतीने तयारी चालू आहे। खूप कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले। इतरही लोक तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे कसे काय सत्ता नसताना, काही नसताना लोक येणार, तुम्ही बघाल आमच्याकडे किती कार्यकर्ते येणार आहे, दुसऱ्या पक्षातले सुद्धा लोक येणार आहे आणि चांगलं आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन तुम्हाला आता आमचे आंदोलनं दिसतील। तुम्हाला त्याविषयी सांगितलं का आम्ही पहिलं गोदावरी प्रदूषण मुक्त, नंदिनी नदी असेल, वालदेवी असेल, दारणा या नद्यांचं प्रदूषण मुक्त करायचं पहिलं आंदोलन आम्ही, आणि तो प्रश्न पहिला घेणार आहे आणि तो कायमस्वरूपी सातत्य त्याच्यामध्ये ठेवणार आहे।